नमस्कार. अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कारल्याची भाजी म्हटलं तरीही काही जणांची नाकं मुरडली जातात, कारण कारल्याची भाजी चवीला थोडीशी कडवट असते. पण हीच कडवट भाजी आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर आहे. या कारल्यामुळं आपल्या शरीरातील उष्णता कमी होते, पित्ताचं प्रमाण कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं रक्त शुद्ध होतं. त्यासाठी आठवड्यातून किमान 2 वेळा तरी ही कारल्याची भाजी आपण खाल्ली पाहिजे. तर आपण कारल्याची भाजी अशा पद्धतीनं बनवायची आहे आज की घरातले सगळे अगदी आवडीनं खातील आणि परत परत तुम्हाला करायला लावतील. तर चला बनवूया अशा पद्धतीनं कारल्याची भाजी. त्यासाठी मी इथं 1 पाव किलो कारली घेतली आहेत आणि त्यासाठी इथं 2 कांदे घेतलेत मी. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलाय. बाकीचं साहित्यामध्ये शेंगदाणे, जिरे आणि हा आमचा वर्षभर साठवणीचा जो मसाला असतो तो मसाला किंवा तिखट, ही साखर आहे जी आपल्याला लागणार आहे आणि मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. बाकीचे मसाले आपण घालणार आहोत. तर कारलं अगोदर 4 भागात कट करून घ्यायचं, नंतर मधनं कट करायचं, आतला गर काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं. जर तुम्हाला स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं नसेल, क्यूब आवडत असेल तरी तसंही घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मी इथं सगळं कारलं स्लाइसमध्ये कट करून घेतलंय. आता आपण हे एका भांड्यात काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये 2 मोठे चमचे आपण मीठ घालणार आहोत. कारण होतं कसं, कारल्यावर मीठ घातलं की मिठाचं पाणी त्या कारल्याला सुटतं आणि कारल्याचा कडूपणा कमी होतो. त्यासाठी आपण इथं हे असं मीठ सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं कारल्यांना आणि हलक्या हातानं असं थोडं थोडं कारलं प्रेस करायचं अशा पद्धतीनं, म्हणजे कारल्याला पाणी लवकर सुटतं. अशा पद्धतीनं आपण सगळं कारलं मिक्स करून बाकीची तयारी होईपर्यंत हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण इथं कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊया. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. या भाजीला कांद्याचं प्रमाण जेवढं तुम्ही जास्त ठेवाल तेवढी भाजी छान होते. त्यामुळं मी इथं 2 कांदे घेतले. इथं कांदा पण चिरून घ्यायचा. इथं मी एका कढईत 2 चमचे मोठे तेल घेतले. 1 चमचा जिरं ॲड केलंय. त्याच्यामध्ये जिरं तडतडलं की आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. अजिबात कच्चा ठेवायचा नाही आणि कांदा पूर्ण भाजल्याशिवाय टोमॅटो ॲड करायचं नाही. आणि टोमॅटो जर आपण लगेच पटकन टाकलं तर कांद्याला थोडा साधारण कच्चापणा राहतो. त्यामुळं कांदा पूर्ण गुलाबी कलरवर भाजला की मगच त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं. तर हा आपला कांदा पूर्ण व्यवस्थित भाजलाय. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. आता हे कांदा आणि टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एक 2 मिनिट आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. पूर्ण टोमॅटो मऊ झाला आणि तेल सुटल्यासारखं वाटलं की मग आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे. मसाले ॲड करताना गॅसची फ्लेम साधारण कमी करायची, कारण कसं मसाले पटकन असं टाकले की तेलात करपतात. इथं आपण पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, थोडं
रंगासाठी थोडी काश्मीरीची मिरची पूड टाकली आहे ती, आणि थोडासा हिंग टाकलाय. आपण हे थोडंसं एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं. मंद आचेवर परतलं की त्या मसाल्याचा खूप छान सुवास येतो. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण हे सगळे 1 मिनिटभर परतून घ्यायचं. आता आपला गॅस कमी आहे, गॅसची फ्लेम वाढवायची नाही. आता मी इथं टाकणार आहे आपला साठवणीचा मसाला, 1.5 चमचा टाकणार आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता. त्यासाठी तिखटासाठी तुम्ही जे काही वापरता, लाल मिरची पूड वापरता, मसाला वापरता, ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता. आता परत थोडंसं आपण हे सगळं परतून एकजीव करून घ्यायचं. आपण मगाशी मिठात घातलेलं कारलं होतं ते आता मी पाणी घेतले त्याच्यामध्ये, आणि हे सगळं धुवून घ्यायचं आपण. आणि धुतलेलं कारलं निथळून आपण याच्यामध्ये टाकायचं. कारल्याच्या फोडी टाकल्यानंतर 1-2 मिनिटं आपण हे असं सतत हलवायचं आहे, आणि हे मऊ होईपर्यंत साधारण परतायचं, कारण लगेच पाणी टाकायचं नाही. असं परतल्यानं काय होतं, आपल्या ज्या कारल्याच्या फोडी आहेत त्याला तो मसाला पूर्णपणे कोट होतो. त्यामुळं 1-2 मिनिटं हे असंच मंद आचेवर आपण हलवत राहायचं. पूर्ण मसाला असा कोट झाला पाहिजे. तुम्हाला दिसत असेल आपल्या कारल्याला मसाला कसा छान कोट झालाय. आता आपण इथं चवीप्रमाणे मीठ घालूयात. मगाशी घातलेलं मीठ साधारण थोडंसं कारल्याला असतं, बाकीचं धुवून गेलं, त्यामुळं बेतानच मीठ घालायचं. इथं मी 4 चमचे साखर घेतलेली आहे. ही साखर आता आपण यात टाकून घेतली. हे सगळं आपण परत एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मी इथं 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. सगळं आपण असं परत हलवून घ्यायचं, आणि याच्यात पाणी आता आपण टाकणार आहोत. पाणी टाकताना आपण अशा पद्धतीने टाकायचं जेणेकरून ते पाणी आपल्याला कारलं शिजण्यापुरतं पुरावं, कारण आपण हे कारलं सुकं करणार आहोत. त्यामुळं कारलं शिजण्या इतपत पाणी आपण त्यात टाकायचं आहे. आता इतकं पाणी आपल्याला पुरेल. साधारण इथं मी 1 मोठा ग्लास भरून आणि थोडे 1-2 चमचे पाणी वर टाकले. आपली आता गॅसची फ्लेम मोठीच आहे. तर आता आपण इथं आता हे कारलं शिजण्यासाठी एक आपल्याला साधारण 7-8 मिनिटं लागतील. आपण याच्यावर एक झाकण ठेवूया आणि गॅस थोडा कमी करू आणि असंच ठेवू. एक 6-7 मिनिटं झालीत. अजूनही कारल्यात आपल्या पाणी आहे. आपण परत एकदा हे सगळं परतून घेऊया आणि परत 1 मिनिट भरासाठी कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं आहे. हे आपण
1-2 मिनटं मी ठेवलं होतं ताट झाकून. आता बऱ्यापैकी आपलं कारलं शिजले. हे बघा, यात पाणी जास्त ठेवायचं नाही. असं कारलं आपलं पूर्ण शिजलेलं आहे. मस्त दिसते ना भाजी. अशा पद्धतीनं तुम्ही कारल्याची भाजी बनवून बघा. अजिबात कडू होणार नाही, सगळ्यांना खूप आवडेल. तुम्हाला जर आपल्या चॅनलवर आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपीज आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा. तर अशा पद्धतीनं कारलं तुम्ही बनवून बघा. ते कसं झालं मला कमेंटमध्ये जरूर सांगा. ह्या पद्धतीनं कारलं बनवलं तर घरातले सगळे अगदी आवडीनं खातील. आणि कधीही कारलं न खाणारे सुद्धा तुम्हाला परत परत कारल्याची भाजी मागतील, इतकी छान ही भाजी होते. तर आवर्जून बनवा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. तर चला परत भेटू छानशा रेसिपी सोबत.